मटेरियल डिझाईन मी घेतलं. इमेज दाखवतो मी, हे वाले. हे आधी मी दाखवलेली स्मिता. सर अ नाही दाखवलेलं ना. आधी लास्ट लेक्चर झालेला कोविडच्या आधी, तेव्हा इंटिरियर नव्हते, सगळे स्टॉल डिझायनिंग स्टोर डिझाईन होतं ना. हो. चालेल. सो काल मी हा घेतलेला, ह्याचा जो बेस आहे, वॉल वगैरे, विंडोज डोअर त्या बनवलेल्या. सो आज त्याच्या पुढचे बघूया. ओके, हे येईल बनवता तुम्हाला, म्हणजे आम्ही काल इथून हे वॉल वगैरे बनवले आहेत. सो तुम्हाला समजेल तर हे बघ, हे असे. ओके, सो राइट क्लिक, वर्टेक्स मोड, थोडं करते घ्या. राइट क्लिक, ऑब्जेक्ट मोड. त्याच्यानंतर हा मी सोफा काल इथे एंड केलं होतं मी, सो इथून परत स्टार्ट करतोय. चालेल. ओके, सो हा इझी आहे, काही नाही. तो आपण आज हा बनवूया. एक बनवून त्याची कॉपी पेस्ट 3 टाका. ओके, हा सिंपल आहे सोफा, ह्याच्यामध्ये काय डिटेलिंग वगैरे यूज नाही केली. सो आधी बघून घेऊया कसा बनवलाय तो. इथे कर्व केला आहे. एक क्यूब घेऊन त्याचे जे कॉर्नर्स आहेत, एजेस, ते थोडे राऊंड करूया बेवेलने. देन इथे थोडी डिटेलिंग दिसते, सो हे प्रयत्न करूया. ओके, सो स्टार्ट करूया. सो सर हा बेस कसा बनवला? कोणता? हा आता जो क्लिक केलेला आहे तो. हा हा खाली जो बेस आहे कोणता? हा 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 कोणता? स्टँड आहे ना. स्टँड. हा 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 क्यूब. हा एक मिनिट दाखवतोय. सुरुवात इथून केलेली. हा मी एक क्यूब घेतला, पॉलिक्यूब. अच्छा हा बनवला त्याच्याने. ओके, अच्छा देन इथे एज टाकून हे खाली घेतलं. अच्छा अँड इथे 2 एजेस टाकून फक्त मी एका साईडच्या बनवून घेतला प्रॉपर. हा तर ह्या अच्छा साईडच्या प्रॉपर बनवून त्या साईडला कॉपी. तर इथून इथेपर्यंत एक्सट्रूड, अँड हे मॅन्युअली एक्सट्रूड केलं मी. अच्छा वरती वरून नंतर परत एजेस टाकून इथून एक्सट्रूड केलं. देन सेम हे बनवलं, ह्याचीच कॉपी त्या साईडला. नंतर दोघांना मर्ज करून परत हे ह्या साईडच्या झाला, लेफ्ट साईडच्या. देन ह्यालाच अच्छा कॉपी केलं त्या साईडला. ओके ओके, ठीक आहे. हा सो टॉप वरती जाऊन मी ऑलरेडी वायर फ्रेम मोड केलाय 4 दाबून. सो इथे क्यूब घ्या, शिफ्ट कंट्रोल स्पेस बार, पॉलिक्यूब. देन हा पूर्ण इथेपर्यंत एक जाईल. सो ओके, अँड हाईटला कोणत्या पण एका साइड व्ह्यू मध्ये जा. हाईट द्या, शिफ्ट W वरती घ्या. साइड व्ह्यू वरती जा. साइड वरती जाऊन आपल्याला इथे पाहिजे. ओके, देन हा कर्व केलेला आहे असा. सो काय करू शकतो आपण, एक मिनिट. शिफ्ट वर्टेक्स अँड
बस हे कव करू आपण. कव कसं करू शकतो, चालेल कव करून बघूया. ओके, हे इथेपर्यंत घ्या थोडं, बस. देन त्या साईडला या. ओके, राईट क्लिक ऑब्जेक्ट मोड. ऑब्जेक्ट मोड करून एक एज टाका मध्ये, इन्सर्ट एज लूप, वर्टेक्स. ओके, then repeat command G, vertex mode F9, move tool. ओके, परत इथे एक टाकून एक टाक येते, सो परत रिपीट कमांड G and move to W, sorry, vertex mode. ओके, ठीक आहे, होऊन जाईल. ओके, हे साईडचे गेले, देन ह्या साईडला या, वर्टेक्स मोड. ओके, देन ना पण घ्या. थोडा कमी करा. ओके, देन इथला पण कमी करा. इथे पण टाकू शकतो एक एक, पण त्याच्यानं जास्त एजेस येतील, बघूया टाकून. इन्सर्ट एज लूप and एक इथे टाका, W, vertex mode. ओके, बरोबर, इथे या, इथे येऊन ओके, झालं. त्याच्यानंतर हे थोडं बाहेर आलंय, सो मी टॉप वरती जातोय. टॉप वरती जाऊन थोड्याला बाहेर खेचा, बस. बॅक साईडला तर वर्टेक्स मोड. बॅक साईडला कसं करू शकतो, बॅक साईडला आपण नंतर पाहूया. बॅक साईड एक्स, हे झालंय. त्याच्यानंतर ह्याचे जे हे एजेस त्या राऊंडेड आहेत, सो ते कसं करू शकतो. ओके, आपण आधी कॉर्नर्स राऊंडेड करूया. सिलेक्ट करा, इथपर्यंत डबल क्लिक, अँड हा राऊंडेड आहे थोडा, सो हा मी शेप बरोबर नाही क्रिएट केला, सो मग डायरेक्ट असं करू. इथे जाऊन रेस्ट मोड. ओके, ह्याचा जो हा शेप आहे ना, तो असा आहे, थोडा कर्व आहे, सो मी डायरेक्ट स्ट्रेट केलाय. सो तुम्ही कर्व करा करताना. ओके, त्याच्यानंतर हे आपल्याला कर्व करायचे. ह्याचे जे साइड आहे, एज ह्या साइडची, ती कर्व करा थोडीशी. सो कर्व करण्यासाठी तुम्ही बेविल करू शकता. एज सिलेक्ट करून घ्या, एज सिलेक्ट करून मेश टूल, एडिट मेश मध्ये बेविल. ओके, ओके, किती बेविल पाहिजे, फ्रॅक्शन जास्त नका करू, 0.3, 0.4, बस येईल 0.4. ओके, सो ह्या साईडला पण मी घेतोय 0.4.
मीन्स एडिट मीन्स 0.4 0.4 ओके झालं. टॉप वरती इथे पण घ्या चारी साईडने थोडा राऊंड करा. सो वरची पूर्ण ही करा सिलेक्ट करा एज. सो तुम्ही साइड व्यू ने जा साइड व्यू ने फेस सिलेक्ट करा फेस सिलेक्ट करून सिलेक्ट ऑल अँड जे एक्स्ट्रा सिलेक्ट झालं त्यांना डिसिलेक्ट. आता ह्याला हे करा. सो एडिट मिस लेवल ओके पण त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे. सो त्याला पण 0.4 केलं ह्याला 0.2 0.2 0.3 ओके ठीक आहे. हा ओके ठीक आहे. खालचा झाला आपला. देन त्याच्यावरती एक आहे 3 असेल. सो एक क्रिएट करून सेम त्याचीच कॉपी. सो ह्याचीच कॉपी आपण नाही करू शकत. बघूया आपण. जास्त थोडं करायला पाहिजे. ओके परत घ्या पॉली क्यूब अँड हाईट साठी इथे जावा. ह्याला वरती घ्या. स्केल डाऊन स्केल करा थोडी हाईट कमी करायची. असे 3 मावले पाहिजेत. कंट्रोल टी शिफ्ट ओके ठीक आहे. थोडी डिलीट कर. थोडी लेंथ वाढवतो बस. देन फ्रंट व्यू ने जा. ओके सो ह्याला पण तसंच करा. थोडा 1-2 एजेस टाकायला एक्स्ट्रा. एक टाका एक इथे बसेल. सो शिफ्ट राइट क्लिक वर्टेक्स सिलेक्ट. Then okay ह्याला कसं केलंय. इथे थोडं आतमध्ये घेतलंय. एक काम करा हे थोडं वरती घ्या मधला आहे ते. सो काय करा त्यासाठी एजेस टाका मध्ये. सो शिफ्ट राइट क्लिक अँड इन्सर्ट एज लूपच्या ऑप्शन्स मध्ये जा. ऑप्शन्स मध्ये मल्टिपल एज लूप ते 2 4 2 करतो. क्लोज.
ओके, हे गेले. देन ह्याला थोडं वरती उचलायचे, मधले जी आहेत वर्टेक्स त्यांना थोडं वरती घ्या. सो मी एक दाखवलं त्या ह्याच्यात, जर तुम्ही वर्टेक्स सिलेक्ट करा, वर्टेक्स किंवा फेस त्यांना सिलेक्ट करा. सिलेक्ट करून जर वरती घ्याल तर वर्टेक्स. ओके, असं काय होईल, आपल्याला काय करायचं, जसं हे मी मूव्ह करेन तसं हे पण त्याच्या बरोबर झाले पाहिजेत, म्हणजे स्ट्रेच झाले पाहिजेत, खेचले पाहिजेत त्याच्याबरोबर. सो त्यासाठी एक ऑप्शन होता, मी दाखवलेला असेल, सॉफ्ट सिलेक्शन करून. सो सॉफ्ट सिलेक्शन तुम्हाला भेटेल ऑब्जेक्ट डिस्प्ले, सॉफ्ट सिलेक्शन स्मूथनेस. सो सॉफ्ट सिलेक्शन करून एडिट ॲट्रिब्यूट ह्याच्यामध्ये झाला पाहिजे ऑब्जेक्ट मोड. सो वर्टेक्स सिलेक्ट केला मी, सिलेक्ट करा आणि इथे जसं कुठे आहे, ओके त्याच्यामध्ये सापडत नाही. सो मी शॉर्टकट सांगतो, बी शॉर्टकट आहे. सो तुम्ही बी दाबाल तर सॉफ्ट सिलेक्शन मध्ये कन्वर्ट होईल. एकदा बी दाबून पहा कीबोर्ड वरती. ओके, असा कलर येईल त्याच्याने, रेड अँड येलो मिक्स. ओके, पण इथून तुम्हाला कळणार नाही. त्याचे ऍट्रिब्यूट पण आहेत. सो ऍट्रिब्यूट आपण चेंज करून पाहूया. सो आता ह्याचे जे आहे सिलेक्शन, म्हणजे मूव्ह होण्याचं, ते इथून पूर्ण पसरलेलं आहे. सो पूर्ण एकत्र हे होईल, एक्सट्रूड वरती जाईल. सो मला जास्त नाही करायचं, फक्त हे हा जो पोर्शन आहे ना तोच वरती घ्यायचा आहे. सो हे कमी करावं लागेल. सो त्याच्या ऍट्रिब्यूट मध्ये जावा. ऍट्रिब्यूट, एक मिनिट शोधतोय त्याला. सिलेक्शन, सिलेक्शन सिलेक्शन मध्येच असतो. एक मिनिट, वर्टेक्स सिलेक्ट करा. वर्टेक्स सिलेक्ट करू, वर्टेक्स select.
vertex select एक मिनट selection between like select okay, so selection हे इथे ओके हा चॅनल बॉक्स आहे त्याच्या खाली एक अजून आहे मॉडेलिंग टूल सो त्याच्यामध्ये हा आहे सिलेक्शन करून एक ऑप्शन त्याच्यात सॉफ्ट सिलेक्शन हा हा आता अनचेक आहे म्हणजे ऑफ आहे जे चेक कराल तर हे होईल ऍक्टिव्हेट होईल सो तुम्ही फेस सिलेक्ट कराल तर असं होईल ते सॉफ्ट सिलेक्शन स्मूथली मूव्ह होईल म्हणजे ह्याच्याच बरोबर जेवढा हा पसरला आहे येलो कलर ते पूर्णपणे खेचले जाईल ओके तर हे तुम्हाला किती पाहिजे म्हणजे कुठेपर्यंत हे ऍक्टिव्हेट राहिलं पाहिजे ते तुम्ही इथून हे करू शकता कमी जास्त करू शकता इथून सो आपण बघूया फेस सिलेक्ट करू मी सेंटरचे सिलेक्ट करतो फेस ओके हे दे एक काम करूया ह्याला थोडं वरती घेऊया आणि बस देन पूर्ण वरती ऑफ करा आधी हे सिलेक्ट करा ऑलरेडी सिलेक्ट आहे सिलेक्ट करा सिलेक्ट करू हे कमी करा अजून ट्राय करू सरफेस सिलेक्ट 5 मी करतो 141 1 ने किती येते ओके 1 ने कमी झालं ना सो बस आपल्याला हेच पाहिजे होतं ओके सो आपण 1च घेऊया 1 नाही तर 2 ओके 2 ने हे पण वरती जातं सो 1 बेस्ट राहील सो एकच घे देन टॉप वरती जाऊन हे फेस सिलेक्ट करतो मी बस खालचे डिसलाइक करा डिसलाइक एक काम करा अजून एक इमेजेस टाका सो यूज इक्वल मल्टिप्लायर 1 क्लोज एक टाका
ओके बस फेस सिलेक्ट करून बी प्रेस करा, सॉफ्ट सिलेक्शन ऍक्टिव्ह अँड हा फेस सिलेक्ट करतो मी, सिलेक्ट करून मधला डी सिलेक्ट खालचा थोडं वरती घ्या, साइड व्ह्यूने जा अँड बस ओके अँड परत हे डिसिलेक्ट करा, ह्या साईडचे ह्या साईडचे ह्या साईडचे ह्या साईडचे थोडं जण वरती घ्या बस, अजून डिसिलेक्ट करा, डिसिलेक्ट 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 थोडा झालाय एक अजून करूया स्ट्रेच स्केल डब्ल्यू ओके ओके थोडा झालाय मध्ये बस तेवढा साइडने पण करायचे असेल साइडने पण करू शकता, थोडं प्लेन वाटतोय हा सो एजेस टाकतो मी एक एक देन फेस नाही तो वर्टेक्स दोनातले कोणते पण यूज करू शकता. 0.5 देन हे ऑफ करून ठेवा, बी प्रेस करा, देन चार साइडची एज सिलेक्ट करा, सिलेक्ट एंड डिसलेक्ट, टॉप पर जाओ, टॉप पर जाओ, डिसलेक्ट ओके एंड ह्याला हे करा बेवेल, सो मेस मध्ये जावा, एडिट मेस एंड बेवेल ओके ओके ह्यांना पण थोडं मागे पुढे करू शकता, सिलेक्ट करा आणि बी प्रेस ओके देन बी दावा, डिॲक्टिवेट त्याला, परत खालचे सिलेक्ट करा, सिलेक्ट ऑल, डिसलेक्ट, टॉप वरती जावा, टॉप वरती जाऊन डिसलेक्ट ओके देन ह्याला पण करा शिफ्ट बेवेल ओके हा झाला. त्याच्यानंतर चार शर्टचीच करा, सिलेक्ट
ओके, 4 साइड से कसं करा, टॉप वरती जाऊन सिलेक्ट ऑल, सिलेक्ट शिफ्ट दाबून ऍड डब्ल्यू, शिफ्ट दाबून ऍड करा, हा कोणाला पण ऍड, हा कोणाला ऍड. देन आपल्याला काय नकोय, हे नकोय, नको, हे नको, हे नको. सो जे जे नाही पाहिजे त्यांना डिसलेक्ट 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 झालं. त्याच्यानंतर शिफ्ट राईट क्लिक बेवेल. ओके, राईट क्लिक ऑब्जेक्ट मोड. आता काय झालं खाली डब्ल्यू स्केल हे कमी झालंय ना, डब्ल्यू चालेल, ओके चालेल का, जास्त जाड झालं. सो काय करू शकतो, इथे जाऊन परत स्केल करा, थोडं दाबा खाली. ओके, देन वर्टेक्स हे कमी करा, थोडं सॉरी काम करूया आपण, तसंच राहू दे. इथे जाऊन आतमध्ये घ्या. ओके, ह्याला जेवढं केलं ना ह्याला पण तेवढेच करायला पाहिजे. सो आता करू शकतो की नाही, ऍट्रिब्यूट मध्ये जा, पॉलीबेवेल, एक काम करा, 1 आहे ना, सिलेक्ट करायला, सिलेक्ट करून पॉली रिंग 5, पॉली बेवेल 11, ओके हे आहे. सो सेगमेंट स्केच राहू द्या. देन ह्याच्या आपण जेवढं केलं तेवढेच ह्याला पण करूया. सो पॉली बेवेल 13 आहे, ओके हा टॉप वर आहे, and 15, ओके हा आहे 15, 16, 11, सिलेक्ट करून 12 आणि 13 वरच्या पॉलीबेवेल 11, ओके हा आहे फॅक्शन 1, फॅक्शन 2, जास्त चालेल काय नाही. ओके 4 नका घेऊ, 2 नका, 1.5, ओके ठीक आहे, 1.2. देन त्या साईडला पण करावं लागेल, पण त्या साईडचा कोणता आहे चेक करा, ह्याला सिलेक्ट करा, सिलेक्ट करून पॉलीबेवेल 13, पॉलीबेवेल 12, 13 ओके वरच्या आहे 12, ओके 12, 1.5 केलं होतं, 1.5, 1.5
ठीक आहे. देन ह्याला थोडं अजून वरती करायचं असेल तर वरती करू शकता. फेस सिलेक्ट करा अँड शॉप सिलेक्शन बी, साइड व्यू में जा, साइड व्यू में जाऊन ओके बस ऑब्जेक्ट मोड टॉप सिलेक्शन ऑफ करा, ऑफ करून सेम कॉपी कंट्रोल डी शिफ्ट डी. हे जास्त झालंय. चालेल काय नाही, एक काम करू शकता, ह्यांना क्लोज घ्या बस. डब्ल्यू हे इथे जाऊन वर्टेक्स ओके. देन सॉफ्ट सिलेक्शन करून पहा कसं होते. सॉरी ओके, तो इथे पण जातो ना, काम सिलेक्ट बट प्रॉब्लेम असा होतोय ह्यांना पण ऍक्टिव्ह होतोय, फक्त ह्याच्यावरतीच अप्लाय झाला पाहिजे. सो चेक करूया काय प्रॉब्लेम. ओके ओके, ह्यातला फक्त वॉल्यूम ठेवा, जे बाकीचे ठेवले सरफेस नाही सरफेस पण होते. मी काय करत ऑब्जेक्ट बरोबर आहे वॉल्यूम. इथे जावा, इथे जावा वर्टेक्स कमी करा 0.4 0.3 ओके 0.2 1 ऑब्जेक्ट मोड ओके. देन अजून हे होतं साइडने तुम्ही डिटेलिंग पाहिलं ते थोडीशी डेप्थ ही आतमध्ये गेलंय की बाहेर आलंय. सो आपण ह्याला काय करू शकतो, आतमध्ये घ्या, थोडं आतमध्ये आहे की बाहेर क्लिअर दिसत नाही. सो ट्राय करून बघूया. ह्याच्या खाली एज टाकून पाहिजे, काम करा शॅडो जा काम करतो. याला आधी सेव्ह करून घेतो फाईल मध्ये, सेव्ह ॲज सीन डेस्कटॉप. अच्छा ओके. देन काय करा, एक एज टाका खाली, ह्याच्या खाली इन्सर्ट एज लूपच्या ऑप्शन्स मध्ये जा, ऑप्शन्स मध्ये जाऊन यूज इक्वल मल्टिप्लायर ऑफ करायला अनचेक करा, अनचेक करून सॉरी हे काय नाही, ह्याची गरज नाही. हे आहे मल्टिप्लाय एज लूप, मल्टिपल एज लूप. सो ते आधी होतं
सो आता हे करा, रिलेटिव्ह डिस्टन्स फ्रॉम एज अँड क्लोज. बी ऑफ ओके झालं. त्याच्यानंतर एज टाकायची काही गरज नाही. तुम्ही हा जो बेवेल आहे तोच सिलेक्ट करा. शिफ्ट दाबा, फेस सिलेक्ट करा अँड डबल क्लिक. अरे साईडचा सिलेक्ट झाला. देन सेम त्याची कॉपी त्यालाच एक्सट्रूड करा. एक्सट्रूड आतमध्ये स्केल. हा मी एक्सट्रूड केलाय. एक्सट्रूड करून ओके आतमध्ये गेलाय. देन मी काय करतो, ह्याला पण सिलेक्ट करतो, डबल क्लिक, चार साइडने, देन बेवल अप्लाय. फ्रॅक्शन हा थोडा राउंडेड असेल, थोडा बस. देन हा पण सिलेक्ट करा चार साइड्सने अँड बेवल अप्लाय. असं काय मी बनवलंय. सो ह्याची हाईट थोडी कमी करा. सो मी हा मधला गॅप कमी करतोय. हा हा साईडने जा, साईडने जाऊन डबल क्लिक करायचं होते. डबल क्लिक करून स्केल. नाही, वर्टेक्स सिलेक्ट करा वरचे. वर्टेक्स कोणते वर्टेक्स आहेत. ओके आणि खालचे डिसिलेक्ट. ओके देन हा थोडा खाली आहे. ओके बरोबर आहे. देन डब्ल्यू अँड बस चेक. ओके हा झालाय. देन सेम परत मी कॉपी करतो याचीच. कंट्रोल डी and shift B. परत मला आता करावं लागेल. सो झूम करा. सॉरी काय झालं.
चुकून जी दाबा सो जीमुळे रिपीट कमांड झाला असेल त्याच्यामुळे हँग झाले. तो काय करू शकतो सेव्ह कधीच केलंय डेस्कटॉप and the animation lecture 5 444 हे ह्याला क्लोज करूया जी प्रेस करा चुकून टाक्सबा माया एंड नो प्रॉब्लेम परत एडिट 3D एनिमेशन लेक्चर 5 ओपन करा राइट क्लिक करून ओपन विंडोज माया 2018 सेव्ह नाही केलं जे आता केलं ते परत बनवावं लागेल. एक काम करा सिलेक्ट करा सिलेक्ट करून एडिट मध्ये जाओ एडिट मध्ये जाऊन डिलीट बाय हिस्ट्री ओके हिस्ट्री डिलीट केली देन परत करा सो सिलेक्ट डबल क्लिक एक्सट्रूड अँड आ प्रेस करा आ प्रेस करून आतमध्ये घ्या थोडं बस देन हे जे आहेत एजेस आता क्रिएट झाले त्यांना थोडं कव करा डबल क्लिक करा बेवल फ्रॅक्शन सॉरी बस देन खालच्या पण सेम सिलेक्ट करा डबल क्लिक राइट क्लिक शिफ्ट राइट क्लिक अँड बेवल एज फ्रॅक्शन बस बस देन हा जो गॅप आहे मला तो कमी करा मी काय केलं होतं आधी फेस सिलेक्ट केलेलं सो लेफ्ट साइड व्यू ले जा साइड व्यू ले जाऊन सिलेक्ट फेस ओके देन जे पण एक्स्ट्रा झालं ते डिलीट ओके डिलीट डिसिलेक्ट 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 ओके इथलं पण डिलीट झालं डिसिलेक्ट झालं सो परत साइड व्यू ने अँड अनडू करा कंट्रोल Z ओके ओके चालेल देन W खाली घ्या थोडस बस ओके हा झाला देन ह्याला सेव्ह करून घ्या एकदा सेव्ह सीन देन बाकीचे दोन डिलीट अँड कंट्रोल D ओके शिफ्ट D हे जेव्हा इथे जाऊन वर्टेक्स बी प्रेस करा बी प्रेस करून मॉडेलिंग टूल सिलेक्शन and 1 okay 1 नका करू सिलेक्ट 5 राहू दे बस आता 1 करा ओके वरचे सिलेक्ट करा वरचे सिलेक्ट करून 1 नका करू 0.5 0.1 select all ओके तुमच्याकडून आता एकदा सेव्ह करा फाईल अँड सेव्ह सीन
ओके, हे झालं आपलं. देन काय बाकी आहे? हे वरचे आपण घ्या क्यूब, पॉलिक्यूब. सो मी परत टॉप मध्ये जातोय, टॉप वरती जातोय, टॉप वरती जाऊन पॉलिक्यूब. ओके, ह्याला पण घ्या साइड व्ह्यू. साइड व्ह्यू वरती जाऊन थोडं खाली घ्या अँड लेफ्ट साइडला मूव्ह करा. वर्टेक्स मोड वरती घ्या. बी ओके, वरती घ्या. देन परत त्याला एजेस टाकू आपण. शिफ्ट इन्सर्ट एज लूपच्या ऑप्शन्स मध्ये जा अँड मल्टिपल एज लूप 1. सो एक एक टाकून बघूया. हॅलो सर, बोलू का थोडं? हा बोला. सर, माझ्या ना मुलीचा क्लास आहे, काय करू आता? आता 5 o'clock का? हा, ऍक्च्युली असतो 3:30चा. मी हा तिला जरा माझा क्लास होता म्हणून हे करायला ओके, सांगितलं तिला. चालेल चालेल. सो उद्यापासून हे मी 2 वाजताच घेईन. 2 2 ते वाजता. 3. हा, सो आज लेट झालंय थोडं. हा, तर ते टीचरचं तर म्हणजे ऍक्च्युली त्यांनी सांगितलेलं मी त्यांना 4:30ला घ्या, तर हा ऑलरेडी हाफ एन आवर लेट झालाय म्हणून म्हटलं. ओके, नाही सांगायला पाहिजे मी. हा, चालेल, काय नाही, मग उद्यापासून चालेल घेईन ना? आपण. हा, हा मी हा एक्झिट करू का? एक्झिट हो में हे चालेल. तिचं चालू आहे. थँक्यू सर, हा हा, हा थँक्यू, बाय. ओके. स्मिता, हा सर. हा तू आहेस ना? हो, आहे. हा, तर आपण कंटिन्यू करू या काय उद्या? हा, चालेल. उद्या केलं तरी चालेल. ओके, मग इथून स्टॉप करतो मी. उद्या इथूनच कंटिन्यू करू. हो, ओके, चालेल. 2 वाजता. हो, ओके, चालेल. हा, बाय चला. मग. थँक्यू. हम्म.